मी काय म्हणतो हा तुम्ही मला लागतेच नकोय. का बरं? काय करते ते मला पान पान फुलवा सारखे भांडणं सारखे भांडणं सारखे भांडणं त्याला दोन बायका असून खायला भाकर नाही. माय का मी काय येईल फारकत देऊन टाक. मी नाही घेणार फारकत. गेलं जाऊ दे तुला काय होतं. नाही त्यांना द्या, मी नाही घेणार. मी पहिल्यांदा येले तू काय तू माय मागून आली आणि शाणी होऊ नको तू फारकत घेऊन टाक. मी त्यांच्या लाडा कोडाची आहे, मी कशाला घेईन फारकत? काय बापाच्या घरी निघून. मी काय म्हणतो तुला 1,00,000 रुपये घेऊन टाक तू फारक जाऊ दे. तिला देऊन टाका 1,00,000 मी नाही घेणार फारकत. हा तिला देऊन टाका. तुम्ही नका दोघे घेऊ मीच घेतो फारक तुम्हाला. कशाला? हा मग तुम्हाला सांगतो कुणीतरी घेणार तर फारक. मी नाही घेणार बाई. तुम्ही गेल्यावर आम्ही काय करायचं घरी? बरं मी मी काय काय करू? अरे ते खरे पण मी काय म्हणतो आता परत मी काय करू एकटी राहू? बरं मी काय म्हणतो आपण वकिलाकडे जाऊन तपास काढू. हिला देऊन टाका फारकत. नाही वकिलाकडे जायला लागेल मी मला. नाही घेणार. तुम्हाला घ्यायचं तर घ्या तुम्ही एक काय 2,00,000 घे. फारकत. दोन नाही, मी किती दिले तरी मी फारकत घेणार नाही. जाऊन दे तुला आहे ना हा. तुला 1-1.5 लाख रुपये तुला मस्त कपडे घेऊन देतो साडी बिडी हा. मग काय मला अजिबात फारकत जमणार. नाही. जमणारच नाही, मी घेणारच नाही. आणि ही जिडून आणली ना ती नेऊन घालायची. याला पण मग तिच्या भाऊला डेंजर येते मला टिमकावती. जाऊ डेंजर असले तर चांगले लावण्या जोडती. काय करतील ते. बरं मी काय म्हणतो हा. वकील काय चाललं ते तिकडे जाऊन पाहू आपण. चला चला बरं वकिलाकडे कारण कसं आहे वकिलाची त्यामुळेच झालं गाडी एवढं. मी आता तरी मी बाजूला एका गाव घरात दसा. एकच यायचं, दोघीचं काय काम आहे तरी? मी बी येईन. काय नाही येईल? मग याला वायताग आणला बहिणी बार. हिने साऱ्या घराचा खेळ केला. नमस्कार सर. तूच केला आवर मागून आली. नमस्कार नमस्कार. बोला. ख्याल लावा ना आधी वर. फॅन नाही लाईट गेली. बरं मी काय म्हणतो एक असं आहे बोला. मला आहे 2 बायका. 2 बायका हा, त्या काय घरामध्ये सुजन आणती नाही. ते इकडे आणले का तुम्ही? हा सारखे कुदत द्यायचं कुदत द्या नाही इकडे आणले का? एक आहे हा? ही थोडली ती दाखली पहिली कोणती आहे? ही ही 1 नंबरची. हा ही मागून केली का? हा ही 2 नंबरची. बर. आणि तिसरीला मला कोणत्या मार्गाने जावं लागेल काय करावं लागेल? तिसरी बायको करायला. सोपं आहे त्याला काय लागायचं तिसरं? बरं या तुरीचा काय प्रॉब्लेम आहे? ते सारखे भांडत हो 2 बायका मला भाकर नाही खायला. तुमच्या खात्यावर नाही का? हा खात्यावर हाय पण मग त्याला कटाळं आणू त्यांना. म्हणजे हाताने गावसत नाही का? नाही नाही सगळे माय हक्कल बंद होईल आता सध्या. हा का? हा बाई काय काय होतंय तुमचं? काय होतंय? काही कमी पडतं का? कमी पडायचं काही नाही. मग मी होते ना मग ही घाण कशाला घरात घातली? हा? काय रे मग ती चांगली होती मग तो ही काल आणायची मग हिला स्वयंपाक पण येत नव्हता. हा, मग येत नव्हता. म्हणजे करून पाहिलं नव्हतं का ती? नाही ना ती लाडकी होती ना आई बापाची घरी. हा. मग ती दिलं तर मागायला टाकून. बरं वर्ष झाले 2 वर्ष 10 वर्ष झाले काहीच आहे ना. नाही घालपाटे बया. आणि मग काय केलं मग जी स्वयंपाकाला हुशार होती. हिचा का? हा हिचं लाटणं जोर चालत असं. नाही बरे पण ते आहे ना हा? ती आता कटाळी हो. काय आला? कारण हिला काय येत नाही तिला काम सांगते ही तिला सांगते तिला सांगते शेवट मला हाताने करायची पळी ती. म्हणजे 2 असून हा ना बाय काय हो, एवढ्यात तुम्ही जर तुझे असून मला काय तुम्ही दोघी बाय असून तर ते बिचारा हातावर परपंच आणून राहिल्या चांगलं वाटतं का? नाही ती पहिले चांगलं काम करत होती आता माझली. हा का? हा काय तुला मग करून आणलं तर तू चांगलं करतो तिला मी मग आता कंटाळली का तू करायला? आता बी मी चांगलं काम करते, पण ही बाई यांच्या सारखे कान भरते. हा माणूस लगेच म्हणतो घ्या फारकत घ्या फारकत. हे काय नाटक लावले? हा कर अरे पण तुला 2 केले मग तुला दोघी सारखे धरायचे ना. नाही हाय पर दुखीला पोर स्वर व्हाय ना मला तिसरी करायला लागेल ना मला. 20% किती 100% 20% ते लोक येतात म्हणा घाणे. हा मग बरोबर. हा आपण जात घेऊन माझ्या भावाचं पोट. नको 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 ते नको. अरे बाई उलट कसं काय घेतली तुझ्या भावाचं पोटात? मग? त्याच्या रक्तातलं चालेल का तुझ्या रक्तातलं कसं काय चालेल? बरं मी काय सर हा. हिने मला बायको करा परवानगी द्यावं एक हा. नाही तर मग मला फारक द्यावं एक. बरोबर आहे, नियम आहे तो. आपण आश्रमातलं पोराण कोणचं हा, आश्रमात ते कोणचे राहते पोरण राहते. हा. ते बेसन राहते. 20% आपलं ते कोणाला देऊन टाकायचं काय मग बोलतो? तुमच्या बहिणीचं घेऊ. कोणचं तुमच्या अरे बहिणी बा सकाळच का दत्ता घेते? बासरी घेते घेते. जा. काय बोलायचं तुम्ही राहा तुम्ही वकील का मी वकील आहे? भाषा कोणी दत्त घेते का? मग घ्यावं लागत जरा हा? असलं तर. सर येत नडलं बघा मला घरी येत नडतं घरी सारखं तुम्ही भला दांडा बाहेर काढले हो. दांड्याशिवाय घाबरणार नाही यार. काहीच होत नाही त्याला लांडे अ, तुम्ही आमचं काय मला निवडणूक तीन आहे करायला किती? आले, काय करायला आले अरे काय बाई, दांडे दाखवायला आले? शांत बसा. मला 3 आहे किती? 3 बायका आहे पण टापणे आपल्या पुढे बोलायची. तिघेला समाधान ठेवू तुम्ही. हा येणे मला बायकोला परवानगी द्यावं मी यांना समाधान ठेवू ना. आणि बाहेर 2 आहे परत माहिती का? नाही कोणता वकील आहे तुम्हाला समजून सांगेल. नाही बरोबर आहे हा
काय करायचं मला फक्त पेन चालवायचं आहे. तुमच्यासारखं आल्या का द्या 20,000 आहे, द्या 25,000. बाहेरच्याला 10,000 द्यायचे दोघीला. हा घरच्याला 10,000 झाले ना खुश सगळे. आणि पण तेवढे पैसे नाही ना मला खुश करा त्याला ना. काय मी तर जातोय गावडे एका 2 रुपये ओपरा बाबा 100 रुपये घ्याय तुला. हा आणि बघ पण त्याच्यात ती माई बहीण आणतो द्याय ना. तिला घेऊन ये बाग गोड बोलून. तिला मी सल्ला देतो बाबाचा परपाची बुडी ती का बाई. तीच मला म्हणत होती भाऊ यांच्या बरोबर शोकावर बसतो तू बायको करून घे पोर सुरू होती तुला. आणि मग मग आता तू का म्हातारा झाला अजून. नाही अगं, मी लय ठणठणी आणि मग ठणठणी झाली. अजून तुझे दात चांगले तुझे डोळे चांगले सगळं कानाने चांगलं. ऐकायला येते तुला. सगळं 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 होत खाली चाललं. सगळं व्यवस्थित चालू आहे तवाला. हात पाय सगळं. हा? नाका तुकडे आहे काय वयाच्या बारा नाही ना? नाही नाही आतमध्ये ओढीतो आणखी. हा, बरं घ्यायचं बाहेर टाकायचं. बरं काय करते बोला बाई. मी फारकत घेणार नाही. माझं पूर्ण आयुष्य बरं मी काय बरबाद झालं. तिला म्हणा फारकत नको घेऊ सोड चिठी घेऊन टाक. बरं ही मागू करे म्हणजे पहिलं व्हायला होतं की जा? पहिलं लग्न व्हायला होतं का. नाही नाही हा नाही व्हायलंय. मग लग्नाची करेल की. हा मग माझ्या चेहऱ्यावर माझ्या वाटत का लग्न व्हायला का माझं वालं. लग्न करून आणली चांगली फुलाच्या गाडीमध्ये बसून. पण तू तर मला पार याच्यावर दिसू राहिली. कशावर दिसत आहे याच्यावर नाही का खालती ना तो आपण ते म्हणजे खालती म्हणजे कशी काय. फार याच्यावर झाली तू म्हातारी बाई दिसते. मग जाऊ दे ना आता सारख्याला वारकेच ना आम्ही म्हातारा असू द्या तो कोतारा असू. अरे पण तो माणूस कसा दिसतोय अजून. मग मी ठणठणतो. हा. बाई हा वकील नुसता मापच काढायला बाई काय खरं नाही अकवाल बरं तुला पोरं काय नाही होती मला सांग काय पोरं नाही होती तुला. त्या माणसात दोष आहे. आमच्यात काय दोष नाही दोघी मधी. यांनी 50 बायका केलं तरी याला मुलबाळ होणार नाही. बरं बाई मी तुला एक सांगतो. बरं पहिली बाई केली तो बरं तिचा दोष देऊ आपण. मग आता हिच्यात दोष आहे का. हा तिला तर म्हणतो चल दवाखान्यात येत नाही. काउंट आणायचं गावाला तपासून आणायचं का काय तपासून आणायची होती. का काउंट टाकायचं. नाही नाही तपासून आणायची. काय करायचं. माझी रिपोर्ट एकदम क्लिअर आहे. बरं हिला द्यायचं का तपासायला. नसतात म्हणतो मला. मग काय बरं डॉक्टर डॉक्टरने तिच्यातच आजार सांगितलं. मधला का माझ्यात काहीच आजार नाही आहे. हे झाकू राहिले सगळ्या घराला माहित होतं. हा यांनी आमच्या दोघींना हे केलंय तो बरं सर तुम्हाला आता आमच्या घरी तुम्ही काम येतं आमचं खाल्लं किती पोरं होतं. प्रत्येकाला 9 10 पोरं होईल. हा ना तुमच्या मोठ्या भावाला किती पोरे पाना 11. आणि सांगा बरं तुमच्या आधी लग्न व्हायला ना. हा मग 2 वर्ष आधी झालं. असं करायचं तुमच्या मोठ्या वाला पोर आहे ना एक पोर घेऊन टाकायचं. नको 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 बायको नाही शक्य करायची. नाही, त्याने शक्य तुमच्या नाही. करता काढले का ते. मग हा? एक घेऊन टाकायचं. त्याच्या करता काढले तुमच्या करता त्याला एक घेऊन टाकत त्यांच्या भावाचं चालतं आम्हाला. काही डोकं यायचं काही बोला तिथे येऊन. मग तुम्हाला कोण वकील केलं. कोणा केलं म्हणजे मग मग शिक्षण घेतलं भावाला. असं शिकवायला उलट्या पालट्या जमिनी कोण टाका. अरे माझी भाव लय बेकार आहे. हा हा. दुसऱ्या ताब्यात येईल काय. तुमच्या डोक्याला केस सुना नाही डोक्याला नाही, दुसऱ्या ताब्यात येईल. याला नाही ना डोक्याला केस सुना नाही. कसं काय टीव्ही? हा मग आता आपल्याला कधी होईल. तिला काय तारा झाला तिला माहिती. हा मग यायला तारासच नाही काही. हम्म. का बरं घ्या याचं घ्या त्याचं. लोक येडे का द्यायला तुम्हाला माहिती. तिने मला खुशाल बाबा ऐकूला अजून 3री करतो नाही 4थी करतो बरं मी काय आहे का परवाना देऊन टाका त्या माणसाला. मी नका देणार नाही. त्याला उपाशी मारू नका. ते काही होऊ पण हा. मी देणार नाही फारकत. ते हो. तिकडे दोघं गोंधळ घालून मी देणार नाही फारकत. ए बाई शहाणी रे तू. हा तू इलाय सांभाळ इलाय सांभाळ. मी काय म्हणतो हा. तर माझं ऐकत बोला पटके बोला. येणे मला बायको करायला परवानगी द्यावा. हा बरोबर. मी याला नवरे करायला लगेच परवानगी देऊन टाकतो. काय तुम्ही नवरे काय करा गरज नाही नवरं करायची मला. करा करा काय प्रॉब्लेम मी त्याच्या डोक्यात फरक पडलाय का. सांगा मला नाव. काय करते नवरे. नाव सांगा लगेच. आणि चावलं ते सांगा नाव नवरे करायला नाव लगेच. सांग. सांगा तो नाव सांग. मी नाही सांगणार. मला करायचं नाही दुसरं नाव. तिकडे पोर झाली तरी मला आनंदच आहे का नाही. हा झाले बाबा ऐकलं पोरं. हिला तिकडे पोर म्हणजे कोणाचं असून वळली हिला तिकडे पोर झाले ना तर मी इकडे गाव पगत झाली जेवणाची. हा आणि ते मोठं झालं का याच्यात घेऊन ये. हा जमणार नाही. मग बरोबर घेणार करून दुसऱ्या पण घरात मग मला नाही पोरं. करायचं. एखादं पोर काढा आणि हा आपलं ना काय खेळायला. जमणार तरी नाही. आम्ही सांभाळू दोघं बी. नाही जमणार. तो पोर. हा? नाही जमणार. ए लै बाई तू अवघड आहे बरं का. लय अवघड आहे. बांगची अवघड सर आहे. आमचं ही बाई तरी थोडी शांत वाटते ती. पण ही वेळेस अवघड एकटा आहे. घे चिमटन बडबडायचा बाबाटा. बघा ती फक्त तोंडाने बोलती. हा का? कपडे घालून रेटी ती तर काय तुकडे घरातले सांगायचे वस्तू आहे का. नाही वकिलाजवळ गेलो ना खरं सांगायचं कधी पण म्हणजे तेव्हा त्या वकिलाला पॉईंट सापडतो. वकिलापासून जर लपून जर ठेवलं तर वकिलाला केस चालवता येत नाही. त्यानं ठेवा. आता ही तोंडाने बोलती हा. हिना मी परत काय म्हणते मी गरीब होते म्हणूनच आणली युवरावर बसायला. कायची गरीब परत दिवशी मला तिने लाटण्यानं हाणली हा ना? हिना. लाटण्यानं आणलं. मग तू चपाती ती चपाती लाटत असेल तू तिचं पीठ ओढीत असेल मग ती लाटणं नाही आली तर काय करे. हा
मग काय होतो चुली बसी हा तिनं लाट नाही टाकलं पाहिजे मावाला. मग तू बसता असेल लांबून मी काय होतो आमचा घटस्फोट घ्यायचा घटस्फोट डायरेक्ट फारकत घ्यायच्या का नाही फार कधी घटस्फोट. बाई हम्म. तेव्हा त्या घटस्फोट पाहिजे आम्हाला. मी किती वेळा सांगितलं हा? मी किती वेळा सांगितलं काय माझं आहे ना जेवढं आयुष्य बरबाद झालं ना तेवढं मला भरून द्या. मी कवाय फार करते आणि तो मग तुम्ही काहीच केलं नाही तिला तो काय तो आयुष्य बरोबर म्हणजे काय तुकडा पूजा केली का काय काय केलं तो हिला? सर मी काय होतो ऐका ना हा. तिला तुम्ही 4 नवरे करायचे परत घेते माझी काही तक्रार नाही. बरोबर. पण मला पोर पाहिजे. हा, मग आता काय पाहिजे पाहिजे एवढा नवरा सल्ला देतोय काय पाहिजे तुला डोकं ठिकाण्यावर आहे कोणत्या का? बाईचा नवरा असा मांडणार आहे मी काय म्हणते कोणाचं सफर जळ आणि आमचं लाडकं खेळू आम्हाला लाडकं खेळलं बाद झालं कोणाचं आणतो कोणत्या बाईचा नवरा आहे असं मनापासून सांगा नका तिनं 4 नवरे करा एखादा पोर स्वर्गवाने घेऊन यावा. हा, असं आमचं म्हणणं आहे म्हणजे बाबा. यांच्या इच्छा डोक्यात बसेल का मला काढून द्यायचं दुसरं काहीच नाटक नाहीये फक्त लग्न करत तो तू राही ना मग मला जेव्हा करा परवानगी. हा बरोबर तुम्ही दोघी एकत्र तुमचा जीव आहे ना कुणारीचा मग त्याला बायको करायला त्यांचं काही नाही पण माझा काही विरोध नाही पण त्याला पोरसोर होऊ शकत नाही. अरे त्याची 100 बिघे जमीन आहे त्याला वारसदार पाहिजे पण आमच्याकडे तुम्ही गोष्ट कुठं नाही आपल्या ना. सांभाळू काय उपयोग आहे अगं तू आमचा दोघांचा विचार आहे तू हो, सर, कोणाचं मी आण काय पण आण हा, आता मी बायकोची शोधणार आहे. हा, ज्या 12 दिवस जाईल ना तीच घेऊन ये. तीच करतो. हा ऐकती मग काय अडचण नाही. पाय ना तुमचा नवरा म्हणजे किती सज्जन माणूस आहे मला तिच्या पटलं तिच्या नावावर नाही वेगळा 4 बिघा करून टाकतो कुणी देईन मला. कोणी दिले बाबा देव जाईल बाई मग अशा किती जगात हा मग काय तुम्हाला अडचण आहे का? हा पाय पटक्यान तुम्हाला लोक आणायचे नाही का तुम्ही हा? तुम्हाला लोक लोक काय राहते? लोक काय राहतील? माहिती आणल्यावर नाही 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 नाही. मग अरे एखाद्या बाईचा वर आला नवरा ना तर जीव देते तर मी तिला उलट जीवदान देईन ना. हा दोन्हीचा जीव वाचतो ना हा माझ्या येऊन देईन का आतल्याचा तुम्हाला बाहेरच्याचा हा? मी घरात येऊन देईन दोघायला मी तिकडे रूम घेऊन राहीन. सेपरेट मग त्याला काय करायचं परवान देतो मी तिला घरात येऊनच देणार नाही मी आम्ही तिला घरात तरी येऊ येऊ देणार. तिला येऊन नाही देणार बरं मग करू का परवान देऊ तुला हा खर्च किती? बरं खर्च 51,000 बसते कारण का तेवढं सोपं नाही 2 बायका समोर तिसरी बाईक करायची बरं तुला मी म्हणतो मा वाटेल किती नाही तर वरांनी सारखीच काढ लागला आम्हाला. ती काय म्हणजे का हा 16.5 का आई दे रे तू वाटेल ते. कशा बदली द्यायची मग बायको आपण तुम्हाला करायची आणि आम्ही कशाला वर्गणी द्यायची. आम्ही रिकामच नाही आणि तिसरी आणायची नाही घरात हा तिसरी या आणायचीच वकिलाच्या काय नाही. डोक्यात फरक पडला का काय काय नो याला कोण वकील केलं काय माहिती. ए काय बोल रहा है वकील त्याच्या बापाने केलं त्याला. मी शिकवलं मा बापाने मला असं उलट पलट कसं काय हा? पार्ट्या सगळ्या उलट्या पार्ट्या LLB कळते तुम्हाला असं तर काफीवर पास व्हायला असेल बाबा तू सर याच्यामुळेच आहे ना या बाईने मला टेन्शन दिले. आता तुमच्या आहे ना तुम्हाला काढलं तुमच्या बापाने शिकवलं तुम्ही वकील झाले काही यांचं काय घेतलं तुम्ही? याचं काय घेतलं का मी? मग तुम्हाला कोणी शिकवलं? यायला पुढे हात लावला का नाही तोंडाच बोलून राहिले ना हा. मग याचं काय काय मला बोलायचं का तुम्हाला बोलायला तर तुमच्या घरी त्या वकीलपणा कोणी शिकवला म्हणलं मग मला बापाने शिकवलं हा शाळेत गेलो अगोदर हम्म. पास होत गेलो काफ्या म्हणजे करू परीक्षेला गेलो काफ्या करू ए बाई लय बोल नको जास्त ही बाई वाढ आहे काही बायको हम्म वाढवाई लय अवघड काम आहे सर आमचं. तो एरीने कुठं पडला मग कुठे उपटला त्याच्या करता यांच्या रिक्षा म्हणे अजून मी एक नाही 2 बायका करून आणतो. ए माझा पुढे तुला काय नको याला बी अटक करेन आणि तुम्हाला बी अटक हा, करेन कर. जर बायको केली दुसरी तर सांग नाव सांगतो चाल हा. याला लगेच ड्युटीवर सस्पेंड करून टाकीन मी शिरपतराव काय सुनार नाही या ना शिरपतराव हा शिरपतराव शिरपतराव पिराजी पिराजी एंड फिरी. एंड फेरी बर तुम्हाला 2 बायका मोबाईल कुठे ग पाहिला पोलिसांना फोन लावले असताना. मला त्यांचं आणि तुमचं जमत नाही म्हणून नाही नाही असं करून लेवा हा. ना का तिन्ही नवऱ्याला मोकळ्या म्हणा ना हा, ते- करा अहो, पण मला सुरुवात अशी करावं लागेल ना. लेवल तर 2 बायका असताना त्यांचं आणि तुमचं जमत नाही हं? जमत नसल्यामुळे वकिलाकडे आले आणि वकिलाच्या सल्ल्याने मग मी त्यांना परवानगी दिली का तिसरी बायको करण्यास कोणी वकील केला का तुला याला दोन्ही बायकांची हम्म. कुठलीही हरकत नाही बिनधास्त करू शकता हं? तुझी परवानगी ना आणि बायको केल्यास हा बायको केल्यास शिरपतराव जीवाला धोका येण्यापासून बायको केल्यास शिरपतरावला लिहून पुसून घेतलं म्हणजे बरं. या बायकापासून धोका आहे हं? मारून टाकू राहिल्या बायका आणि पोरं जर झाले तिसऱ्या बायकोला
ते ते यांच्या दोघी सांभाळायला देणे आमचं अटकलं आणि खेटून. तुमचं काम फक्त पोरं काढणे. 4-5 काढलं चालतील. तिथं आता ते बारा विषय काढावं चांगले. चांगलं 3-4 डझन काढावं, 4-5 काला काढावं एकटी. तुम्ही जर सांभाळशील तसं काढीन. अरे मला लिहू द्या. त्यांचं आमचं काम अटकलं खेटून वकिलाचं काम सांभाळायला. मला बाबा काम कर द्या. हो हो सर चालतं. बर बर पोरं झाली. हा, करा वकील नाही वाटत. याला दांडा काढून याला पक्का हा ना कुत्रीच्या आईनी. खरा वकील नाही वाटत. हा बर तिसरी बायको केल्यास हं. तुम्ही मागच्या दाराने राहायचं. चला पाठीमागं. मागच्या दाराने राहणे. या दोघी पुढच्या दाराने राहतील. चला यांना न कळता काम करणे. हं? हं. येळे वगैरे येणे. हं? हं? आणि यांनी ना वेळेवर जेवण करणे आणि यांनी महिन्याला मला 2-2 हजार दे हा खर्चाला दे. कशाला? या दोरी बायकायले कशी काय खर्चाला द्यायचे? आमच्या उरावर वाचायला कॅम्सून घेऊन येणार आणि आम्ही 2-2 हजार रुपये देणार. ए बाई, ए, 1000 रुपये इकडं घर नाही. द्यायला. ए घर नाही इकडं भांडू 2-2 नका. हजारानं तुम्ही काय वकील साहेबाच्या चेंबरला बसलेले. हं. हा आजोबा चालायचं नाही आवाज. राजात का फिरून बरं, वकील बरं. केलं तुला? मागच्या दोन्ही बायकायने वकील आहे तू. मागच्या दोन्ही आणि वाटत बायकायने तू वकील आहे. आपल्या नवऱ्याला चपडा दर वकील. महिन्याला 2-2 हजार रुपये देणे. म्हणजे त्याची तब्येत चांगली राहील. म्हणजे खाण्या आता पिण्यास आणि ते लिहून घ्या पुढे या भांडणाचा खर्च हा या भांडणाचा खर्च, या दोघी जणी करतील. वकिलाची फी, हा या मागच्या दोन्ही बायका द्यावा. दोघींनी द्यावा. आमचं अटकलं. द्यावा. आम्ही नाही मोकळे. तर शिरपतराव आता तिसरी बायको करण्यास परवानगी देत आहे. हा. आता याला तिकट लावतो आणि कोर्टाची सही शिक्के मारून देतो. ते करून घ्या, नोटरी करून घ्या. नोटरी करून घेतो लगेच. लोटरीला कपाळाला तुमच्या वाल्या. बाई तुला बरोबर करते का? कशाला भानभान करते? फुकट नाही तुला पोटी पाटी दिलं ना देऊ दे, हा. ना देऊ दे. तुला आहे ना 2-3 डझन. तुला कोणी सांगितलं होतं आमच्या नवऱ्याला बायको करून द्यायला? डोक्यात फरक पडलाय. कशाला वकील आहे? आता मी मध्ये घाली बरं का? कशाला घालील घालू मध्ये? मध्ये ना. काही पुरावा नाही मला मध्ये घालायला. वकील हिच्या केलं घालू तुला. का मध्ये मी? हा? याला कोण वकील केलं? तो मध्ये लुटीन तिकडे. सांग घालू का मध्ये? कशी काय मध्ये घाली? घालू का मध्ये एक याचं मिनिट? काय घरचं राज्य आहे का? याने कोणी सांगितलं तर याला शहाणपणा करायला? 2000 रुपये आम्ही द्यायचे? हा? आम्ही रिकामे का पैसे द्यायला? मग? आज मला ओळखलं नाही. काय ओळखलं नाही? बाबूराव वकील ओळखलं आहे. मी. बाबूराव वकील म्हणते ओळखलं मला. मी तुला. तुला बरं जेव्हा का? मध्ये घालील ना काय गरज नाही तेव्हा घालायची. कळलं. म्हणलं काय गरज नाही मध्ये घालायची. डोक्यात ना मोक्यात चवना धव. याला जसे काय शॉक द्यायला आणलंय. ए तो या आणल्या काय तो माग? आपल्या दोघीला फसवलं असं याला मध्ये टाकून द्यायचं हा, वकील. याच्यावर लगेच याला लगेच कारवाई करू याच्यावर आपण. केस करायची. बरं, म्हणजे काय नाही तो? ठेवून देऊ. तू हा आता काय पैसे कर? खातो आणि दुसऱ्याचे काम असे करतो. या नुसते आगे बोळा रे बरोबर मला काय हाऊस नाही बायको करायची. हा. मला काय बायको करायचं हाऊस. बरोबर. आता हिला काय झालं नाही. हा. म्हणलं ही केली म्हणजे तरी होईल. हा. पण तिला ऑपरेशन व्हायला निघाली ती बरं हिच्या लावण्या किती वर्ष झाली? 10 वर्ष. हा, मग हिला तिला आता 3 वर्ष झाले. हिचं काय होईल म्हणा? ऑपरेशन केले पहिलं. ऑपरेशन व्हायला काही खोटं बोलत आहे. चला डॉक्टर कडे ऑपरेशन व्हायला का नाही व्हायले? ए बाई ए तो डोक्यात फरक पडला का? तुमच्या डोक्यात फरक का त्या पडलाय? वाचा प्रश्न परमाच्या काय केलं? मला प्रपंचाला नुसतं- लागण्याच्या आधी का तो ऑपरेशन केलं? कशाला लग्न के- बा लग्नच व्हायला नाही. लग्नच व्हायला नाही. अरे काय काय करत पुरावा आहे? लग्न व्हायला? तो नवरा सांगतो मी नाही पाहिलं. हा का? तूच पाहायला ठेवला होता हा? म्हणून. ऑपरेशन काय पोरच नाही होईल. मुतखडे व्हायली. आता तू तर आधी बरं ऑपरेशन करायचं तिचं. जेव्हा मी ठरवाय गेलतो ना हा. तेव्हा ती दवाखान्यात होती ना. तो कागद होती का? म्हणलं कुठे ना म्हणत तिथे ना ती त्याचं काढायची काचे ते ऑपरेशन म्हणलं काय ऑपरेशन म्हणून मुतखड्याचं. असं होत आहे? हा डोक्यात आहे का तुम्ही दोघ जण? नाही नाही बाई मला मी काय तुला पाहिला मी काय पाहिलं नव्हतं आलो. बाळा तर फार डोक्यात बसलं बाबा तू. कारण तो काच ऑपरेशन केले मला काय मी माहिती. काय म्हणतो, तुम्ही काय घेणार आहे का आता? मग ठीक घेणार ना. थंड घेणार आहे का? आता थंड आता इकडं काय आता आपल्या बाहेर झालं नाही थंड घ्यायला हे घेते ना. ते जात हा. मग चला मग पाहिजे ना. पण मी काय आता फी देऊन जा ना आधी. नाही लेवल तुम्ही ते नोटरी नोट ना? मग बरोबर कशी वसूल बाई करायची? द्या तुम्ही काढून द्या ना काय काढून द्या ना. पैसे हा फी. आम्हाला आम्ही कशाला आलो? त्या माणसाला पाहून आलो. तो 2 बिघा इकेल आणि तुझं पुरं करील. आम्ही नाही मोकळा तुला द्यायला. तुला कोणी सांगितलं नव्हतं आमच्या नवऱ्याला सही करायला आणि बायको करायला? सही कर होतो 12च्या भावात जाशील बाबा सही केली तर आम्ही तर झोपत आणते घेऊन तू सही इकडे बाई घेऊन. सही कर. मी नाही मी नाही करणार रिकामी. तू कर मी नाही करणार. द्या, 2 नोटरी करून घ्या. बरं नोटरी करतो. सही करण्याचं नका करू.
हा या तुम्ही हा. आता बायको करून घे तू टेन्शन घेऊ नको. बरं. तुला चांगलं हा? कोपऱ्यात काय झालं घालते. तुम्ही आहे या लग्नाला बर का मी किती आहे. तारीख आहे? अजून पाहायची हा एवढी पाहिजे पाहिलं मला कॉल कर हा. मी तो लागलो येतो हा. हा मी तर तुला चांगली दांडेनी तुला हाणते. 4-6 महिन्यात पोर होती ना हा, मी तुला दांडेनी कोपऱ्यात घालते चांगली. आयतीच पाहतो अशीच आयतीच कामं करीत जात जाय तू. आयती पाहतो पोरावणी डायरेक्ट का हा मग नाही झाली तर याची बायको घेऊन ये आपल्या घरी 2-4 महिने घ्यायचे ना तिला आणायला काय अडचण नाही हा त्याला काय नाही झाली तर वकिलाची बायको आपल्या घरी घ्या. त्याच्या का पास बाय काय नाही. अरे माकत नाही आता काय सांगा तुमची बायको यांना द्या आम्हाला काय रे? यांना. अरे माकत 5 आहे तिच्याकडून पोरं काढून घेऊ आम्ही काय वाटलं करते ते? घरच्या 3 आणि बाहेरच्या 3 हा. तुमची बायको ये- आमच्याकडे येऊ का सर वापरायला. निघा हा. संध्याकाळी जातो. हा ते पार्टीला कोणत्या ठिकाणी येऊ या ना दिवशी झाड नंबर आहे मला मग फोन करा मला हा तर मला आपली सारी जोखीम द्या. चालेल चालेल पण काम पद्धती करा झाले काम आता काय राहिले तुम्ही बिझनेस करा बरं का आता. हा चला गाडचं अशी केस आली 2 बायकांना 1 नवरा दोघीला 1 वर्षावर नाही तर म्हणतो फारकत द्या तेव्हा आम्ही फारकत देणार नाही आता कसं डोकं चालवलं तरी मला वकील ब्याच्या म्हणते पण बाबराव म्हणलं आता डोकंच चालू मग याला म्हणलो असं कर 3री करूनच टाकतो आता कवर यांच्या खाट्या गाय सांभाळीत बसतो म्हणलो हां